देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है। देवा देता है तो छप्पट फाड के देता है। छगन भुजबळांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। निधी दिल्याबद्दल भुजबळांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। अजित पवारांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर रवींद्र चव्हाण आक्रमक। अजितदादांनी असं वक्तव्य करायला नको होतं। अपने गिरेबान में झांक के देखिए, रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली। अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं ते फडणवीस आणि मोदींनी सांगावं। संजय राऊतांची टीका, सरकारला मागणी। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा दणका। महायुतीचे 70 उमेदवार बिनविरोध। मतदानाआधीच भाजपचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी। बिनविरोध उमेदवार निवडणूक आयोगाच्या रडारवर। बिनविरोध उमेदवारांसंदर्भात निवडणूक आयोगाने मागवला अहवाल। पालिका आयुक्त देणार अहवाल। इतिहासात कधीच इतके उमेदवार बिनविरोध आले नव्हते। तर बिनविरोध निवडून आलेल्यांचं कर्तृत्व काय, ते निवडून येतातच कसे, संजय राऊतांचा घणाघात। निवडणूक आयुक्त हे सरकारच्या ताटाखालचं मांजर। उमेदवार बिनविरोध करण्यासाठी कुणाचे फोन आले ते तपासा, संजय राऊतांची मागणी। तर सर्वत्र दबाव आणि पैशांचा वापर सुरू, राऊतांचा गंभीर आरोप। भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ। मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंसह नेतेही राहणार उपस्थित। पालीतील खंडोबा यात्रेत भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण। लाखो भाविकांच्या साक्षीने खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न। भाजपची राक्षसी भूक शहरातील परिस्थिती बिघडवत असल्याची टीका अजित पवार यांनी केली। मागील 9 वर्षात शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकले। भोसरी परिसरात अधिकच्या दरानं कामं दिली, यामुळे काहींच्या संपत्तीत वाढ झाली असं म्हणत नाव न घेता महेश लांडगेंवर अजित पवारांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। मुघलांबरोबर लढाई झाली तशी मुंबई पालिकेची निवडणूक लढायची। सूर्याजी पिसाळवर आजही गद्दारीचा टिळा आहे। सूर्याजी पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसे मिंधे लक्षात राहतील असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी विजन जाहीर करण्यात आलेला आहे। आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी जाहीरनाम्याची घोषणा केली। लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर जाणार आहेत। सांगलीतील गणेश मंदिरातून भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे। स्टेशन चौकातून मुख्यमंत्री फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पनवेलमध्ये भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले तर एका भाजपच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतलाय। भाजप उमेदवार स्नेहा शेंडे यांनी प्रभाग क्रमांक 18 क मधून माघार घेतली आहे। मालेगावमध्ये बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आलं। प्रभाग क्रमांक 10 ड मधून निष्ठावंत नितीन फोंपळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार सुनील गायकवाड यांना फटका बसणार आहे। नवी मुंबईत स्वबळावर लढणारी निवडणूक भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे। आजपर्यंत केलेल्या कामाचं दर्शन घडवण्याची संधी आहे। संधी सोन्याची करा, पूर्ण ताकदीनं क्षमतेनं निवडणूक डोक्यावर घेऊन लढा, असा कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। खोतकरांनी विकासाच्या नावावर हवेत बढाया मारू नयेत। विकास कामांचे पुरावे दाखवून खोतकरांनी बाप दाखवावा, अन्यथा श्राद्ध घालावं, अशी टीका माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। भाजप भ्रष्टाचाराच्या पैशातून महाविकास आघाडीचे उमेदवार खरेदी करतायत, असा आरोप शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केलाय। भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। अहिल्यानगर महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे 2 तर भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। भाजप आणि राष्ट्रवादीची राज्यातील युती आणि सरकारनं केलेली विकास कामं यामुळेच हा विजय शक्य झाल्याचा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केलाय।
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपची युती झालेली असताना प्रभाग क्रमांक 29 मधून भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढतायत आणि त्यामुळे युती धर्म पाळला न गेल्याचं बोललं जातंय। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे उमेदवार राहुल बोळाज यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांची मनधरणी केल्यानंतर हा अर्ज मागे घेण्यात आलाय। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार अमोल मासुळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। अमोल मासुळे तिसऱ्यांदा महापालिकेवर निवडून गेलेत आणि या बिनविरोध निवडीनंतर अमोल मासुळेंचा सत्कार करण्यात आलाय। सांगली महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना माघार घेतली आहे। मिरजमधील प्रभाग 7 मधून गायत्री कल्लोळी यांनी भाजप उमेदवार बानू मुसा जमादार यांच्या विरोधातील अर्ज मागे घेतलाय। जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 6 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। जळगाव महापालिकेतील 75 पैकी महायुतीच्या 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत आणि या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पुण्यात भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 35 मधून श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे। या विजयानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। पुण्यामध्ये भाजपकडून प्रभाग 2 क्रमांक इथून पूजा मोरे यांनी माघार घेतल्यानंतर आता आदिती बाबर या भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। अखेर युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे। भाजप उमेदवार तुषार भारतीय भेंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय। धाराशिवसह लातूर, बारामती आणि यवतमाळ या 4 विमानतळांच्या विकासाचा मार्ग खुला झालाय। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीमध्ये असणारी 4 विमानतळं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी या 4ही विमानतळांचा कायापालट करणार आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानं निकालानंतर फक्त 10 दिवसात अपप्रवृत्तीनं पुन्हा तोंड वर काढलंय असा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केलाय। गेल्या 6 वर्षांपासून मी आमदार असताना माजी आमदारांचे अपप्रकार बंद केले होते असा दावा त्यांनी केलाय। अंबरनाथ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। भाजप नेत्या चित्रा वाघ, आमदार किसन कथोरे आणि आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदेंची शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूक विभागानं शहरभर जनजागृती करण्यासाठी बॅनर लावलेले आहेत। मात्र या बॅनरवर जो मराठी कलाकार मतदानासाठी जनजागृती करतोय त्याच्या बोटाला चुकीच्या ठिकाणी शाई लावल्याचा फोटो टाकण्यात आलाय। त्यामुळे महापालिकेच्या या बेजबाबदार कार्यप्रणालीवर शहरभरातून मोठ्या प्रमाणात टीका होतीये। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात वोकल फॉर लोकल उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। ग्रेन, राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट असोसिएशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। मावळ तालुक्यामध्ये शिवसेना उभाठ्याला मोठा धक्का बसलाय। प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। या प्रवेशामुळे मावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार होण्याआधीच केळगावमध्ये मोठी राजकीय खळबळ माजली आहे। माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांनी अचानक माघार घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। त्यांच्या राज्यातील एक मोठ्या नेत्याचा दबाव असल्याची चर्चा अहिल्यानगरमध्ये सुरू आहे आणि अशातच या प्रभागात तरुणांनी एकत्र येऊन पॅनल उभारलाय। अकोल्याच्या पातूर अकोला रोडवर रस्ता ओलांडताना 6 ते 7 महिन्याच्या बिबट्याचा अपघात झाला। बिबट्याच्या उजव्या पायाला गंभीर जखम झाली आहे। राज्यात मनपा निवडणुकीचे वारे वाहत असताना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानं ज्या जिल्ह्यात महानगरपालिका निवडणूक नाही अशा ठिकाणी शिवसेनेकडून मिशन झेडपी मोहीम हाती घेण्यात आली आहे। त्याचाच भाग म्हणून धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार राजन साळवी यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतली। महापालिका किंवा नगरपालिकांमध्ये एरवी काही तुरळक प्रभागांमध्ये निवडणूक बिनविरोध झाल्याची उदाहरणं आहेत। यंदा मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड आणि जळगाव अशा विविध महापालिकांमध्ये महायुतीचे 60हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। या निमित्तानं महापालिका निवडणुकीत नवीनच पायंडा पडलाय। विशेष म्हणजे विविध पालिकांमध्ये सत्ताधारी महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडून आलेत।
मुंबईतील वरळी बीडीडी येथील पोलिसांच्या सरकारी निवासस्थानांच्या जागी पोलिसांना 15 लाखात घरं देण्यात आल्यानंतर आता सर्वच पोलीस वसाहतीमध्ये हक्काच्या घरांची मागणी होते। या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना या वसाहतीतील घरं मालकी हक्कानं कशी देता येतील याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारकडून अभ्यास करण्यात येतोय। यासाठी सरकारनं गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे। त्रुटी दूर करून 15 जानेवारीपर्यंत संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शाळांना देण्यात आले असून दिलेल्या मुदतीत संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शाळांचं वेतन थांबवण्यात येईल असा इशारा शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आला आहे। राज्यातील सुमारे 29 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडी नोंदणी झालेली नाहीये आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांची तातडीनं 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं दिलेत। राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। निवडणुकीच्या कामाबरोबरच आता शिक्षकांना अपार आयडी नोंदणीचं काम देखील युद्धपातळीवर करावं लागणार आहे। महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मुंबई महानगरपालिकेनं जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। जनजागृतीचा एक भाग म्हणून मुंबई महानगरातील मुख्य रस्त्यांवर मतदानाविषयी संदेश देणारे मोठे होर्डिंग झळकवण्यात आले। राज्यात 2025 मध्ये सुमारे 32.78 लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली असून 2024च्या तुलनेत 13.55% ही वाढ झालेली आहे। यामध्ये मुंबईला मागे टाकून पुण्यात 3.31 लाख नवीन वाहन खरेदी करण्यात आली असल्याची नोंदणी परिवहन खात्याच्या आकडेवारीमधून समोर आली आहे। पश्चिम रेल्वेच्या ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। या भागातील पूल क्रमांक 5च्या रिगडरिंगचं काम करण्यात येणार आहे। परिणामी 145 लोकल रद्द करण्यात येणार आहेत। राज्यातील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या भरमसाठ वाढीचा फटका प्रवेशाला बसलेला आहे। यंदा नर्सिंग अभ्यासक्रमाच्या तब्बल 34% म्हणजेच 5573 जागा रिक्त राहिलेल्या आहेत। त्यातून ग्रामीण भागातील आणि तालुका स्तरावरील नर्सिंग कॉलेजच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। सोन्या चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले असून शुक्रवारी चांदीमध्ये 2500 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे चांदीची किंमत 2,38,000 रुपयांवर पोहोचली आहे, तर सोन्याच्या भावात 900 रुपयांची वाढ होऊन ते 1,34,700 रुपयांवर पोहोचले। वैवाहिक संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली असताना पतीनं पत्नीवर आर्थिक वर्चस्व गाजवणं ही बाब क्रूरता म्हणून गणली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। फौजदारी खटल्याचा वापर हा वैयक्तिक सूड उगवण्यासाठी किंवा हिशेब चुकता करण्याचं साधन बनू नये असं न्यायालयानं म्हटलंय। राज्य परिवहन महामंडळानं सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये 2,24,82,000 ऑनलाईन तिकीट विक्री केली आहे। याद्वारे महामंडळाला 303,65 लाखांचा महसूल प्राप्त झालाय। सर्वाधिक ऑनलाईन विक्री डिसेंबरमध्ये झालेली आहे। भारतामध्ये युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयचा वापर सातत्यानं वाढतोय। 2025च्या अखेरच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये यूपीआयनं व्यवहारांची संख्या आणि व्यवहार रक्कम या दोन्ही बाबतीत नवा विक्रम केलाय। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये यूपीआयवर एकूण 21.63 अब्ज व्यवहार झालेत। गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचं समोर आलंय। हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकरांसह 11 जणांवर फौजदारी खटला दाखल करण्यात आलाय। उपचार आणि रुग्णवाहिकेची सुविधा न दिल्यानं तनिषाचा मृत्यू झाला होता। चोपड्यामध्ये खंडेराव महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांची पालखी सोहळ्यात सहभाग त्यांनी घेतला। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची बंडखोरी समोर आलेली आहे। जितेंद्र मराठे आणि स्वप्नील परदेशी अपक्ष म्हणून मैदानात आहेत, तर बंडामुळे उर्वरित 63 जागांवर महायुतीची कसरत वाढली आहे। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीतून 554 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात 115 जागांसाठी 859 उमेदवार आहेत।